गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ज्ञानदेव अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. मी वसंत कुलगामकर आपले ज्ञानदेव अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आज आपण मॅथ्स पार्ट 1 मधील प्रॅक्टिस सेट 4.3 पाहणार आहोत. तर या प्रॅक्टिस सेट 4.3 मधील क्वेश्चन नंबर 4 आता आपण सॉल्व करणार आहे. तर प्रॉब्लेम सॉल्व करण्यापूर्वी मी आपणास एक विनंती करतो की जे या चॅनलला नवीन आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग आता आपण एक प्रॉब्लेम सॉल्व करूया. सोल्युशन. प्रॉब्लेम असा आहे, श्रीमती देशपांडे परचेस shares of FV rupees 5 at a premium of rupees 20. How many shares will she get for rupees 20,000? या ठिकाणी प्राइसची शेअरची फेस व्हॅल्यू आहे 5 रुपये आणि प्रीमियम आहे 20 रुपये. आता या ठिकाणी सम इन्व्हेस्टेड आहे 20,000. तर या 20,000 रुपीजला किती शेअर्स श्रीमती देशपांडेला मिळतील ते आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी आपण लिहून घेऊया FV इज इक्वल टू रुपीज 5, प्रीमियम रुपीज 20. नाउ MV इज इक्वल टू, इथे मी खाली लिहितो MV इज इक्वल टू FV मीन्स फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम इज इक्वल टू फेस व्हॅल्यू इज रुपीज 5, सो 5 प्लस प्रीमियम 20, therefore MV is rupees 25. 20 plus 5 25. आता आपल्याला MV मिळाली. आता आपला सम इन्व्हेस्टेड सुद्धा माहित आहे. सम इन्व्हेस्टेड इज रुपीज 20,000. मग आपण लिहूया सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू रुपीज 20,000. फक्त आपल्याला काय करायचं, आता शेअरची संख्या काढायची आहे. श्रीमती देशपांडे यांनी शेअर खरेदी केले आहे 20,000 रुपयाला. त्या शेअरचा मार्केट रेट आहे 25 रुपये. तर यांना एकूण किती शेअर्स मिळतील ते आपल्याला शोधून काढायचं आहे. We have to find how much shares she will get for rupees 20,000 at MV rupees 25. चला आपण काढूया सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू MV इंटू नंबर ऑफ शेअर्स. ओके, सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू MV इंटू नंबर ऑफ शेअर्स. आपल्याला सम इन्व्हेस्टेड माहित आहे 20,000 आहे, MV माहित आहे 25 रुपीज आहे. आपल्याला नंबर ऑफ शेअर्स माहित नाही, सो नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू सम इन्व्हेस्टेड. आता तुम्हाला इतकं लिहायची गरज नाही, इज इक्वल टू MV. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू सम इन्व्हेस्टेड डिवाइड बाय MV. सॉरी, मी इज इक्वल टू म्हटलं होतं. So आता is equal to, we will put here value. Sum invested is 20,000 divided by MV आहे 25. So तर मग किती आहे बघा,
20,000 डिवाइड बाय 25. आपण काय करू मग आता 25 into 8 is equal to 200. आता 2 झिरो आहेत, आपण 2 झिरो लावून टाकू. किती होईल 800. So is equal to 800. So number of shares is equal to 800. आपण आन्सर लिहून टाकू आता. श्रीमती देशपांडे purchase how many shares? 800 shares. So Srimati Deshpande got 800 shares for rupees 20,000. तर या प्रकारे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण शेअर करा, लाईक करा. तसंच आता आपण हा व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे की कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व करायचं. फार सोपं आहे. फक्त आपल्याला एमव्ही प्रीमियम 8 पार सम इन्व्हेस्टेड एवढं आपल्याला फक्त समजलं पाहिजे. नंतर नंबर ऑफ शेअर्स आपण काढू शकतो किंवा या फॉर्म्युलाप्रमाणे सम इन्व्हेस्टेड काढू शकतो, एमव्ही काढू शकतो, फक्त एफव्ही सुद्धा काढू शकतो. तर याप्रमाणे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपण पुन्हा अशाच प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व करून प्रॅक्टिस करा. म्हणजे तुमचं जे प्रॉब्लेम आहे तुम्हाला पुन्हा जास्त प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. थँक्यू.